हाय, मी आले होते वाळंदकोंडीमध्ये आणि हे देवस्थान आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये। इथे माझा मामा राहतो, त्यामुळे दरवर्षी पालखी झाल्यानंतर माझी एक फेरी इथे होतेच होते। वरदानी आईचं हे मंदिर स्वयंभू आहे, नावाप्रमाणेच आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाते आणि नवसाला पावते। हे कुंड काळ नदीमध्ये तयार झालेले आहे आणि असं म्हणतात की या कुंडाच्या खाली अजूनही देवीचं मंदिर आहे आणि पूर्वी अशी मान्यता होती की पूर्वी लोकांना जर सणासुदीला काही भांडी कुंडी लागत असतील तर ते इथे देवळात येऊन चिठ्ठी ठेवायचे आणि मग ती भांडी त्यांना मिळायची। पण काही कारणास्तव कोणाकडून तरी ती चूक झाली आणि ते भांडी मिसप्लेस झाले, तेव्हापासून हे सगळं बंद झाले। या कुंडामध्ये जे मासे आहेत ते कितीही पाऊस असू दे, पाणी असू दे, आपली जागा सोडत नाहीत आणि इथल्या माशांना खरं तर बाळ असं म्हणतात। एकापाठोपाठ 7 थर येतात, पण हे 7 थर बघण्यासाठी पण खूप हिंमत लागते असं म्हणतात। खूप रेअर लोकांना ते दिसतात। हे मासे देवीचंच रूप आहे अशी सगळ्यांचीच मान्यता आहे, त्याच्यामुळे इथे कोणी फिशिंग सुद्धा करत नाही आणि वरदानी आईचा जसा आपण आशीर्वाद घेतो तसंच इथे येऊन माशांचाही आशीर्वाद घेतला जातो। इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। पावसाळ्यामध्ये अजूनच खूप सुंदर निसर्गरम्य वाटतं। इथे अजून एक लक्ष वेधून घेणारी लाख मोलाची गोष्ट म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, या आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि हे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज हे निद्रावस्थेत असलेले आपल्याला जाणवून येते। साक्षात निसर्ग सुद्धा आपल्या इतिहासाची आपल्याला आठवण करून देतो। व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा।